पहिलाच बॉल इथे बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चांगला राहिला, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल. चांगली सुरुवात मैदानामध्ये करत असताना टीम आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. साई स्पोर्ट कदमपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. दुसऱ्या बाजूला संघ सायले, त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. पंकजचा बॉल रिव्हर्स खेळलाय, फटका चांगला आहे. पंकजच्या पाठमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांच्या इशाऱ्याची आपल्याला वाट पाहायची आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेताना पाहायला मिळेल. 4 की 6 ते आपल्याला पाहायचे आता. षटकार 6 धावा. पाहायला मिळतो एक षटकार आला, त्यानंतर एक सिंगल त्याच्या पाठमधून येते. दुसऱ्या बाजूला नंदू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. नंदू नाव म्हटलं की ओजिवले संघ मला वाटतं 2 वर्ष तरी विसरणार नाही, आणि मी जिथे समालोचनाला असेल मी विसरणार नाही. हा नंदू आहे, परंतु हा नंदू सायलेचा, तो नंदू ओजिवलेचा होता. जाव्या मैदानाच्या जिथे धावफलकावर 7 धावा, 7 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत सध्याच्या घडीला. पंकजचा बॉल नंदूसाठी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा रंगारंग सोहळा. 4 दिवस अतिशय नामवंत संघ या मैदानावर दाखल झाले आणि त्यामध्ये 4 संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल आहे. आजचा जो संघ जिंकेल तो माही 11 आंबेळे या संघाबरोबर क्वालिफायरची लढत खेळेल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव इथे पाहायला मिळते. 1 धाव आली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 6 या धावसंख्येवर. 8 या धावसंख्येवर. ऑलरेडी 3 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाले, त्यामध्ये एकलिशाई टोकावडे, ओमसाई कामतपाडा आणि 3रा संघ मांडवत. तर 4था कोणता ते आपल्याला आज नक्की कळेल. या गटातून निघणारा आणि त्यांच्या विरोधामध्ये माही 11 तो सामना होईल 4था सेमीफायनलिस्टसाठी. इथे टाकलेला बॉल, गतीमध्ये केलेलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलीच गोलंदाजी पहिल्या षटकात पंकजची राहिली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा आहेत 8. संधी देऊयात डीजे कुणालला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. 3 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. ऑफिशियल टीमचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. सकाळच्या सत्रामध्ये 8:20 या मैदानावर ते दाखल होत आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. आदेश पवारचा बॉल उंच हवेमध्ये. नंदूची विकेट येते का ते पाहायचं आपल्याला. खूप दूरवरती होते क्षेत्ररक्षक. तोपर्यंत नंदूला संधी आहे 2 धावांची आणि टीम सायलेला देखील 2 धावा ऍड होतील.
2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 11 धावा. नंदू मोठ्या फटक्यांसाठी प्रचलित आहे, परंतु आज स्ट्रगल करतोय. दुसऱ्या बाजूला मनीषच्या बॅटमधून एक षटकार आला, त्याचा आत्मविश्वास वाढलाय आणि पहिल्या षटकात अवघ्या 9 धावा दिल्यात. इथे टीम साईज स्पोर्ट कदमपाडा देखील हा बिहोताना पाहायला मिळतोय. मॅच चांगलीच रंगेल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. काव कॉर्नर मध्ये बॉल जातोय. लॉंग ऑन चे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 12 धावा. ट्वेल ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये 4 षटकांची लढत आहे. प्रत्येकाला इथे जिंकायचं आणि जिंकण्याचा उद्देश घेऊन या ओजिवले चषकामध्ये अर्थातच शिवछत्रपती करंडकामध्ये दाखल झालेत. या इंदेच्या सुंदर अशा ग्राउंडवर. हे ग्राउंड सुंदर बनवण्यामध्ये आमच्या आयोजक कमिट्यांची खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला गेले मनीष. फटका चांगलाच सजवला. एक सिंगल येईल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. दुसऱ्या धावेचा नकार होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली फेकी आली असती तरी ते विकेट मिळू शकले नाही असती. मनीषची 2 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 13 या धावसंख्येवर. 13 रन ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर धसई आणि खापरी बीचचा सामना आहे. दोन्ही संघाचे कर्णधार 4 षटक होईपर्यंत आपण उपस्थित राहणं बंधनकारक राहील. 14 धावा आहेत धावफलकावर. 14 रन ऑन द बोर्ड. दोन्ही टीमचे कर्णधार जर उपस्थित नसतील मीटिंगमध्ये तर सामना 3 षटकांचा. एक संघाचा कॅप्टन असेल, एकाचा नसेल तर 2 धावांची पेनल्टी. इथे टाकलेला हा बॉल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मनीष मैदानामध्ये करतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट त्यानुसार खेळलेले फटके आपण पाहिलेत. एक आता डीप फाईन लेगला. एक क्षेत्ररक्षक काव कॉर्नर. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. ही क्षेत्ररक्षणाची सजावट 30 सर्कलच्या बाहेर. इथे टाकलेला बॉल बिगिट करायचा आहे मनीषला. तिथे रनआउटची संधी होती, परंतु इथे एक सिंगल धाव येताना पाहायला मिळते. बॅटच्या साह्यानं एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला आता 16 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 2 मध्ये कॅप्टनचे बॉल या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण यूज करतोय. अथाक मेहनत, अथाक कष्ट आपल्या या स्पर्धेसाठी आपल्या आयोजक कमिटी टीमने घेतलेत आणि आज अंतिम दिवस आहे. 5 दिवसाची मेहनत, 2 महिन्याची मेहनत आज रंगाला येताना आपल्याला पाहायला मिळेल. हे मानाचं करंडक उचलणार कोण? इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर जो मात्र दळतोय. एक सिंगल नंदूच्या पाठमधून आली आहे का ते पाहायचं होतं, परंतु पंचांचा लेग बाईचा इशारा आला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. एक बॉल बाकी आहे या षटकातील. शेवटचा बॉल. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 17 आहे. गोलंदाजी करत असताना टीम आपण पाहतोय साई स्पोर्ट कदमपाडा. चांगलीच गोलंदाजी राहिली या संघाची. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला जात. फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट राहिलाय. 2 षटकांची समाप्ती. डबल कव्हर धावा 17. 17 रन ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांची समाप्ती. संधी देवा डीजेला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17 धावा. चांगली सुरुवात आहे मैदानामध्ये सायले टीमची, परंतु आता आक्रमकता घ्यावी लागेल. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सेट झालेत. त्यामध्ये आपण नंदू आणि नंदूच्या जोडीला असलेला खेळाडू मैदानामध्ये मोनिश
मनीषला पाहतोय. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहिजे आपल्याला. अकरा मिनिटं झालेले क्षेत्ररक्षण करणारी टीम याकडे लक्ष द्या. साई स्पोर्ट कदमपाडा 4 मिनिटांमध्ये हे षटक संपवायचं. महत्वाची सूचना तुमच्या टीमसाठी. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला संतोष पवार यांच्या हातामध्ये बॉल सोपवला. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि आता ते गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना पाहायला मिळतील. साई स्पोर्ट कदमपाडा त्यांच्या विपक्ष सायले. या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल सायले टीमला, कारण 2 षटकांमध्ये कोणत्याही प्रकारची विकेट नाही आहे. 24 बॉलमध्ये तुमच्या हातामध्ये 10 विकेट्स आहेत. हा डेटर मैदानामध्ये मजबूत आहेत आणि आता बॅटिंगमध्ये कशा प्रकारे कामगिरी राहील ती आपल्याला पाहिजे बॅटर नंदूची. पहिलाच बॉल फटका चांगला आहे डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तिथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. नंदूच्या बॅटमधून या 2 धावा. फेकी खराब आहे, फेकी खराब आहे. तिथे बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. साज बाजूवर ताज 3 धावा या बॉलवर येताना पाहायला मिळतील. कॅच ड्रॉप झाला त्यानंतर 3 धावा. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. सकाळचं सत्र आहे. 20 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना संतोष या खेळाडूला. संतोषचा हा बॉल वेगाने टाकला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. मनीष सध्या स्ट्रगल करतोय. एक षटकार आल्यानंतर बरेचसे बॉल डॉट खेळलाय मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी संतोष यांची. पहिल्याच बॉलवर त्यांनी संधी निर्माण केली होती विकेटची, परंतु कॅच तिथे ड्रॉप झाला. 3 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 20. दुसरा बॉल त्यांनी टाकला, तो डॉट आला. गोलंदाजी ट्रॅकवर आता तयार आहेत. वेगाने बॉल टाकलाय. जेवढ्या वेगाने टाकलाय तेवढ्याच वेगाने पाठवलाय सीमा पार. मनीषच्या पाठमधून सायले गावाला आनंद देणारा हा षटकार. 6. तसं टोल आपल्याला पाहायला मिळाला. षटकार येतोय. गोलंदाज तयार आहेत. संतोष इथे देखील सुंदर असा फटका मनीषच्या पाठमधून. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. एका धावेच्या मदतीने 27 धावा. धावपलकावर टीम सायले. टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. खापरी बी संघाचा कर्णधार जर उपस्थित असेल तर त्याने रिपोर्टिंग करणं अतिशय महत्वाचं राहील. ही महत्वाची सूचना. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस. फटका चांगला आहे नंदूचा. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 29 या धावसंख्येवर विदाउट लॉस टीम सायले. चांगली फलंदाजी नंदू आणि नंदूच्या जोडीला असलेला मनीष याने केली. आक्रमकता करत असताना मनीष पाहायला मिळाले. नंदू थोडेसे स्ट्रगल करतात, परंतु सिंगल डबल त्यांच्याही माध्यमातून चालू आहे. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपला. एक सुंदर झेल. इथे संपेल बॅटर नंदूचा खेळ. फलंदाज बाद.
नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण अक्षयला पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर मनीष. त्याचा खेळ कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. बेस्ट फिनिश इथे करावी लागेल. सुरुवात चांगली केली आहे, पाया रचलाय, त्यावर कळत चढवावे लागेल आता मनीषला. परंतु दुसऱ्या बाजूला अक्षय देखील कुठे कमी आहे. अक्षय तयार. पहिलाच बॉल बिग हिट करायचा आहे, तो समजू शकला नाही बॅटर मनीषला. चेंडू डॉट आलाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 29 धावा. 29 ऑन द बोर्ड. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला गोलंदाज तयार आहेत. इथे फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवलंय मनीषने सीमारेषेच्या बाहेर. छेरन षटका. नो बॉल आणि षटकार आलाय. 7 धावा येतील. खेळाडू कक्षमधून इथे व्यासपीठावर एकही खेळाडू येणार नाही. महत्वाची सूचना, जो काही निर्णय असेल तो योग्यच दिला जाईल. फ्री टॅप टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र मनीच्या बाडमधून पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण तिथे खराब झालाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. मनीच्या बॅट म्हणून फ्री हिटवर 4. अक्षयचा हा चेंडू फुल टॉस होता. मनीषला खूप मोठी सुवर्ण संधी होती, ती गमावली. चेंडू डॉट होताना पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावर आहेत. अजूनही आपण विचार केला 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, तर 3 बॉलमध्ये 10 येतील का, 50 धावा होतील का सायले टीमच्या, ते पाहायचे आपल्याला. तर मैदानामध्ये मनीष अतिशय जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली. ते फुल टॉस, चांगलासा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 42 धावा. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टीम धसई आणि टीम खापरी आपण टॉस साठी येणं बंद करत राहील, ही महत्वाची सूचना. धसई संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. खापरी टीमचे कॅप्टन खापरी बी टॉस साठी संपर्क साधा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे सुंदर असा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तितका चांगला फटका. बॉलने दिशा बदलली, परंतु क्षेत्ररक्षण इथे चांगलं आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. पडझड सध्याच्या घडीला चालू आहे. 44 ऑन द बोर्ड. टीम सायले. 44 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. चौकाराला 48 होईल. षटकाराला 50 होतील. 1 आल्या 45, 2 आल्या 46, 3 आल्या 47. काय घडतं ते पाहिजे. डॉट आला तर 44च राहतील. शेवटचा अंतिम बॉल. इथे टाकलेला हा चेंडू लाईन प्लेन आपल्याला पाहावी लागेल. पंचांचा इथे कोणत्याही प्रकारचा निर्वाळा नाहीये, म्हणजेच काय, डॉट बॉल आला. 44 धावा धावफलकावर. साई स्पोर्ट कदमपाडाच्या विरोधामध्ये सायलेंट टीम 44 बनवल्यात 45.
सो ग्रामस्थ मंडळ उजिवले आयोजित शिवछत्रपती चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा खऱ्या अर्थानं आजचा शेवटचा दिवस. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करू. पहिला डाव मित्रांनो आपण पहिला, जिथे बॅटिंग करत होती टीम साहिले. बनवल्या 44 धावा, 11.00 ची सरासरी खऱ्या अर्थानं प्रत्येक ओव्हरमध्ये ठेवली मेंटेन आणि तब्बल 24 बॉलमध्ये 45 धाब्यांचं टार्गेट जे मात्र सेट केले गेलं आहे ओमसाई कदमपाडा या क्रिकेट संघासमोर. सो ओपनिंग पेअर एंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये, जिथे 24 बॉलमध्ये 45 धाबा या ठिकाणी बनवायच्यात. रोहित आणि त्याच्या सोबतीला दर्शन ही सलामीची जोडी या दुसऱ्या डावामध्ये खऱ्या अर्थानं 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली आहे. पुढील माझा टॉस आपण करू. खापरी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट धसई ब्लास्टर्स या दोन संघाच्या दरम्यान आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच. सो मान्यवरांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं टॉस होईल या दुसऱ्या मॅचचा. फिल्डिंग खऱ्या अर्थानं पूर्णपणे सेट झाली आहे. 4 षटकांची ही लढत आपण पाहत आहे. पहिला ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकारला, जिथे 2 खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहता. फिल्डिंगची सजावट अतिशय चांगली पाहायला मिळते. सो गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सो मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला दुसऱ्या निर्णायक मॅचचा टॉस, जिथे खापरी बी संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी धसई ब्लास्टरला. रुपेश येत आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. जो निर्णायक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार आहे. दर्शन आणि त्याची सुप्तीला रोहित ही सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. सो दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट, जिथे 45 धावांचं टार्गेट आहे. रोहित पवार हा स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपण पाहताय. ओमसाई कदमपाडा या क्रिकेट संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश. पहिला बॉल, पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. मॅचला सुरुवात या दुसऱ्या डावाला, जिथे 45 धावा बनवायच्यात. पहिलाच बॉल आडव्या पाटनं फोर्स करण्याचा प्रयत्न, इथे शरीर भादक भेदक मारा. पहिलाच बॉल वेगानं बॉडीवरती खऱ्या अर्थानं ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो, जिथे फेकलाय डॉट बॉल. सुरुवात या दुसऱ्या डावाची खऱ्या अर्थानं चांगली झाली या टीम साहिले या क्रिकेट संघाकडून. 44 धावा बनवल्या, त्याच्यामध्ये मनीषची बॅटिंग पहिल्या डावात चांगली राहिली. त्याच्या सोबतीला आपण नंदूला पाहिलं. कमालीची भागीदारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आणि त्यानंतर 44 धावांपर्यंत मजल मारली या. इथे चांगला बॉल, लाईन चांगली या. बॅटचा एज एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या डावाला सुरुवात, 4 धावा चौकार. पण पाहिलं तर लेग स्टिकला खऱ्या अर्थानं थोडंसं चेंडूनं मिस केलं. पंच आमच्याकडे वळतायत, दर्शवलं की चेंडू आहे वाईट. एक बायच्या स्वरूपात सिंगल ऍड होईल. तब्बल 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे जर आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिला डॉट, त्यानंतर चौकार आला. थोडीशी लाईन गोलंदाज रुपेशला आपण पाहताय तर भरकटला आणि त्यानंतर लेग स्टिकला थोडं मिस करत असताना एसटी रक्षक त्या ठिकाणी बीट झाले. त्यानंतर शॉट फाईन लेगनं तो चेंडू कलेक्ट केला. या कालावधीमध्ये तो सिंगल घेतलेला. टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती. सो गोलंदाज तयार. रणवीरवरती सध्याच्या स्थितीला आपण रुपेशला पाहताय. निर्णायक ओव्हर जो मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिला षटक हाताळत असताना स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार. दर्शन. ओमसाई कदमपाडा संघाचा हा पॉवर हाऊस रन मशीन इथून रंगात येईल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. बॅटर तयार. रुपेचा हा बॉल, इथे फटका दर्जेदार आहे. डीप मध्ये खेळाडू तैनात डीप स्क्वेअर लेगला.
वेगानं चेंडूला क्लिअर केलं, फेकी झाली. या कालावधीमध्ये ही सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. यात मिनी कमबॅक आपण म्हणूयात रुपेचं, कारण मागचा बॉलचा विचार आपण केला तर थोडीशी लाईन खराब होती. त्यानंतर स्ट्राईक देखील रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळाली. तिथे स्ट्रायकिंग एंडवरती दर्शन आला आणि दर्शनच्या बॅटमधून हा फटका चांगला होता. तिथे क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. एकदा वाली बॅटर तयार. शॉर्ट ऑफ गुड लेनचा बॉल, अतिशय चांगला बॉल या ठिकाणी अटेम्प्ट केला गेलाय. फेकला आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतं. गुड बॉलिंग रुपेश या मॅच मध्ये करत असताना 7 धावा फक्त धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे 4 बॉलची फेकी झाली आहे. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा वाजवी खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावामधला. फलंदाज तयार. ओव्हर पिच बॉल, फटका येते चांगला. मस्त टायमिंग आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. पकडलाय जेल या मॅच मध्ये. आता मोठा मासा लागलाय गलाला. रोहित पवारची पारी संपुष्टात. लागतोय पहिला धक्का. मध्ये अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश झाला. नो बॅटर इन ॲट नंबर 3, अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये पंकज कदम हा बॅटर एंटर झालेला आहे. जिथे शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मधला. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी खऱ्या अर्थानं या दुसऱ्या डावामध्ये चांगली झाली आहे सायलेज संघाची. रुपेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पंकज कदम.